आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे सभागृहात जरी पारित केलं असेल बहुमताच्या जोरावर, तरी अनेक संघटना सामान्य जनतेचा याला विरोध आहे आणि त्याचं समर्थन करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर आज आंदोलन करण्यात येत आहे। कुठलाही विधेयक, कोणताही पक्ष आपल्या मेजॉरिटीच्या भरोशावर जर मंजूर करून घेत असेल तर मला वाटते सभागृहात आता प्रश्न निर्माण झाला की सभागृहात यावर का नाही बोलले, पण सभागृहात या विधेयकावर बोलण्याची कोणाला परवानगीच नाही आहे। सभागृहात सरकारच्या विरोधात कुठल्याही प्रकरणावर बोलण्याची बंदीच राहते आणि म्हणून मला असं वाटतं की सामान्य जनतेचा हक्क, सामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी जर सभागृहात नाही बोलू दिलं तर रस्त्यावर येऊन जनतेचं समर्थन करणं हे काँग्रेस पक्षाचं काम आहे आणि जनतेच्या हिताचं कार्य काँग्रेस पक्षातर्फे होत आहे आणि राज्यभर या विधेयकाच्या विरोधात आज आंदोलन सुरू आहे। बिलकुल कायदा मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे आणि वेळ आले तर रस्त्यावर उतरून हे आंदोलन होईल। येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात सुद्धा हे आंदोलन अजून प्रखर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। मुर्दाबाद मुर्दाबाद बीजेपी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। बीजेपी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। नहीं चलेंगी, नहीं चलेंगी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी तानाशाही, नहीं चलेगी। बीजेपी सरकार मुर्दाबाद। जन सुरक्षा विधेयक रद्द करा, जन सुरक्षा विधेयक रद्द करा। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। सरकार चक्राचा काय मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।